त्र्यंबकेश्वर पंचायत समितीवर कष्टकरी संघटनेचा एल्गार. घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी बिराड मोर्चाचे आयोजन. सकाळी 11 वाजता त्र्यंबकेश्वर पंचायत समितीवर एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने घरकुल योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी बिराड मोर्चाचे आयोजन भगवानमध्ये संस्थापक अध्यक्ष एल्गार कष्टकरी संघटना महाराष्ट्र यांनी त्र्यंबक पंचायत समितीमध्ये आपल्या बिराडासह घरकुल मागणीसाठी ठिय्या आंदोलन करून पंचायत समितीमध्ये पेटवल्या चुली. शासनाने आदिवासी बांधवांना 1 लाख शबरी घरकुलांचा अतिरिक्त कोठा मंजूर केला होता. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेने संबंधित पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांना आपल्या ग्रामपंचायतीमधील गरजू लाभार्थ्यांची निवड करून ग्रामसभेच्या ठरावाद्वारे त्यांचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे काही प्रस्ताव हे पंचायत समितीमध्ये पडून आहेत. नाशिक अंतर्गत इगतपुरी, पेठ, निफाड, नाशिक, त्र्यंबक या तालुक्यातील शबरी घरकुलांचे प्रस्ताव त्या पंचायत समितींमध्ये जमा होऊन पडलेले आहेत. परंतु अद्याप त्या प्रस्तावांची अंमलबजावणी करून सदर आदिवासी लाभार्थ्यांना शबरी घराचे वाटप होऊ शकले नाही. परिणामी आदिवासींसाठी एक चांगली योजना कागदावरच राहिली असा संदेश आदिवासी समाजामध्ये पसरला आहे. म्हणून शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी करून सर्व गरजू पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करण्यात यावे अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने गेल्या 8 महिन्यापासून सतत आम्ही करत आहोत. मात्र गेंड्याच्या कातडीचे सरकार आदिवासीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. म्हणून आम्ही आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत सर्व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असे आंदोलकांनी सांगितले. प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर, KVR न्यूज 24 तास.